रहस्य उपयोगात कसं आणता येईल? तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार. तुमच्या जीवनाचे रचयिता, निर्माता तुम्हीच आहात. आकर्षणाचा नियम उपयोगात आणून जीवन निर्मिती करण्याची प्रक्रिया खरोखरीची अगदी साधी सोपी सरळ आहे. महान तत्वचिंतक, विद्वान गुरु, साधू संत यांनी अनेक वेगवेगळ्या पद्धतींनी पण हीच रचनात्मक प्रक्रिया सांगितली. काही विद्वानांनी वैश्विक शक्तीचं कार्य कसं चालतं हे समजून देण्यासाठी विशेष कथांची निर्मिती केली. अशा अनेक नीतिकथा, बोधकथांमधील तत्वज्ञान, शहाणपण शतकानुशतकांपासून आख्यायिकांच्या स्वरूपात आपल्यासाठी उपलब्ध आहे. आधुनिक जगातील अनेकांना या गोष्टीची जाणीव नाही की या कहाण्यांमध्येच जीवनाचं सार, सत्यता लपून राहिलेली आहे. जेम्स रे, अल्लाउद्दीन आणि जादूचा दिवा ही कथा लक्षात घ्या. अल्लाउद्दीन दिया उचलतो आणि त्यावरची धूळ झटकतो. अचानक त्यातून राक्षस बाहेर येतो. हा राक्षस नेहमी एकच गोष्ट सांगत असतो, तुमची इच्छा हीच माझ्यासाठी आज्ञा आहे. या कथेत सांगितले आहे की राक्षस 3 इच्छा पूर्ण करतो, परंतु तुम्ही कहाणीच्या मुळापाशी गेलात तर तुमच्या लक्षात येईल की इच्छापूर्ती होण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही. तुम्ही कितीही कोणत्याही इच्छा व्यक्त करा, त्या सर्व पूर्ण होऊ शकतात. एका इच्छेबाबत विचार करा. आता हेच रूपक तुमच्या जीवनासाठी उपयोजित करा. लक्षात ठेवा, अल्लाउद्दीन हा नेहमी स्वतःला हवी आहे ती गोष्ट मागतो. आता अखिल विश्व वैश्विक शक्ती म्हणजे तुमच्यासाठी देवदूत, तुमचंच उच्चतम स्वरूप. या विराट शक्तीला तुम्ही कोणतंही नाव द्या जे तुम्हाला योग्य वाटतं. सर्व धर्म, संस्कृती आपल्याला हेच शिकवतात की मानवीय शक्तीपेक्षा महान शक्ती अस्तित्वात आहे. प्रत्येकजण या शक्तीला वेगवेगळ्या नावानं संबोधतो. अल्लाउद्दीनच्या कथेतील राक्षस नेहमी एकच गोष्ट सांगतो, तुमची इच्छा ही माझ्यासाठी प्रमाण. ही अद्भुत कथा दर्शवते की आपलं संपूर्ण जीवन आणि जीवनातील प्रत्येक गोष्ट ही आपली आपणच निर्माण केलेली आहे. दिव्यातील राक्षसाने तर फक्त तुमच्या प्रत्येक आदेशाचं पालन केलं. दिव्यातील ही अद्भुत शक्ती म्हणजेच आकर्षणाचा नियम होय. हा सदैव कार्यरत असतो, ऐकत असतो तुमची प्रत्येक गोष्ट, तुमचे विचार, वाणी, कृती. हा अद्भुत नियम असं गृहीत धरतो की तुम्ही जे विचार मनात आणता ते सर्व तुम्हाला हवं आहे. तुम्ही जे जे बोलता ते सर्व तुम्हाला हवंच आहे. तुम्ही ज्या गोष्टींवर काम करता ती तुम्हाला हवी आहे. तुम्ही जणू या ब्रह्मांडाचे स्वामी आहात आणि तो फक्त तुमच्या सेवेसाठी आहे. हा अद्भुत नियम कधीही तुमच्या अज्ञानाबाबत शंका व्यक्त करत नाही. तुमच्या मनात विचार आला की तो व्यक्ती, वस्तू, व्यक्ती, परिस्थिती आणि घटना यांच्या माध्यमातून तुमची इच्छापूर्ती करण्यासाठी तात्काळ वैश्विक शक्तींना कार्यरत करतो. रचनात्मक प्रक्रिया. रहस्य सिद्धांताची रचनात्मक प्रक्रिया बायबल, न्यू टेस्टामेंट मधून घेतलेली आहे. यातून आपल्याला जे हवं ते मिळवण्यासाठी मार्गदर्शन मिळतं. इच्छापूर्तीसाठी 3 सोप्या पायऱ्या आहेत. पायरी 1, मागा. लिसा निकोल्स. पहिली पायरी आहे मागा. मागणी करा म्हणजे मिळेल. ब्रह्मांडाला आदेश द्या. वैश्विक शक्तींना समजू दे की तुम्हाला काय हवं. ब्रह्मांड तुमच्या विचारांनुसार प्रक्रिया दर्शवतं. बॉब प्रॉक्टर तुम्हाला खरोखर नेमकं काय हवं आहे. थोडा वेळ शांत बसा आणि लिहा एका कागदावर. वर्तमान काळात लिहा. तुम्ही असं लिहून सुरुवात करू शकता, मी आत्ता या क्षणी खूप खुश आहे आणि कृतज्ञ आहे. कारण यापुढे स्पष्टीकरण करा की तुम्ही तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात कसे असू इच्छिता. तुमच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट कशी असायला हवी. तुम्हाला काय हवं याची निवड तर तुम्हाला करायलाच हवी, पण तुम्हाला नेमकं काय हवं हे अत्यंत स्पष्टपणे ठरवायला हवं. हे तुमचं काम आहे. जर तुम्ही स्पष्ट नसाल तर आकर्षणाचा नियम तुम्हाला तुमची मनपसंती गोष्ट नाही देऊ शकत. कारण अशा वेळी तुम्ही मिश्रित फ्रिक्वेन्सी प्रक्षेपित करता
आणि मग तुम्हाला मिश्र परिणाम मिळतात. आयुष्यात कदाचित असं ठरवण्याची ही पहिलीच वेळ असेल. पण आता शोध घ्या, जीवनात तुम्हाला खरोखरच नेमकं काय हवं आहे. आता तर तुम्हाला माहिती झालेलं आहे की तुम्ही कोणतीही गोष्ट मिळवू शकता, कुणीही बनू शकता, काहीही करू शकता. तुमच्यावर कोणतंही बंधन नाही, सीमा नाहीत. मग सांगा तुम्हाला काय हवंय. मागणं ही रचनात्मक प्रक्रियेची पहिली पायरी आहे. म्हणूनच मागणी करण्याची सवय लावून घ्या स्वतःला. जर तुम्हाला निर्णय घेता येत नसेल, निवड करता येत नसेल, द्विधा मनस्थिती झालेली असेल, काय हवं, काय करावं हे समजत नसेल, तरीही मागा. मार्गदर्शन मागा. जीवनातील कोणत्या बाबतीत, कोणत्याही क्षेत्रात असफल, विवश होण्याची अजिबात गरज नाही. फक्त मागा. डॉक्टर जो विटाल. किती मजेशीर गोष्ट आहे ना. हे तर असंच झालं की जणू ब्रह्मांड हे तुमच्यासाठी एक कॅटलॉगच आहे. तुम्ही या कॅटलॉगची पानं उलटत जाता आणि सांगता, मला हा अनुभव, ही घटना माझ्या जीवनात हवीच. ही वस्तू मला आवडेल. मला अशी व्यक्ती बनायला आवडेल. तुम्ही वैश्विक शक्तींना तुमची ऑर्डर सांगता. पहा ना किती सोपं आहे हे सगळं. तुम्ही पुन्हा पुन्हा मागत राहण्याची गरज नाही. फक्त एकदाच मागा. कॅटलॉगमध्ये पाहून ऑर्डर देण्यासारखंच आहे हे. तुम्ही एखाद्या गोष्टीची ऑर्डर देता तेव्हा ती फक्त एकदाच देता. असं तर आपण करत नाही ना की एकदा ऑर्डर द्यायची आणि मग मनात शंका आली की ती घेतलेली ऑर्डर बदलायची, मग पुन्हा नवीन ऑर्डर सांगायची, मग पुन्हा 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 तुम्ही एकदाच ऑर्डर देता. रचनात्मक प्रक्रियेमध्ये देखील असंच होतं. पहिली पायरी फक्त एवढीच आहे की तुम्हाला नेमकं काय हवंय हे तुमच्या मनामध्ये स्पष्ट ठरवणं. जर तुम्ही मनात स्पष्ट केलं की तुम्हाला काय हवंय तर त्याचा अर्थ तुम्ही मागितलं. पायरी 2, विश्वास ठेवा. लिसा निकोल्स. दुसरी पायरी आहे विश्वास ठेवणं. असा विश्वास बाळगा की ती गोष्ट तुम्हाला मिळालेलीच आहे. याला दृढ निष्ठा असं म्हटलं मला अधिक आवडेल. अदृष्टावर निष्ठा, दृष्ट निष्ठा. तुम्ही असं दृढ विश्वास ठेवला पाहिजे की तुम्हाला जे हवं ते तुम्हाला मिळालेलंच आहे. तुम्हाला याची जाणीव असू दे की तुम्ही ज्या क्षणी मागता तेव्हा ते तुमचं झालेलंच असतं. तुमची संपूर्ण आणि दृढ श्रद्धा असलीच पाहिजे. जेव्हा तुम्ही कॅटलॉगमधून ऑर्डर देता तेव्हा त्यानंतर शांतपणे आरामात राहता. जीवनात निश्चित पुढे जात राहता. कारण तुम्हाला माहिती असतं की ज्या गोष्टींची ऑर्डर दिलेली आहे ती तुम्हाला नक्की मिळणारच आहे. ज्या गोष्टी तुम्हाला हव्याशा वाटतात त्या आधीच मिळालेल्या आहेत असं समजूनच वागा. विश्वास ठेवा की जरूर असेल तेव्हा या गोष्टींकडे आपोआप येतील. मग त्यांना येऊ दे ना. या गोष्टीबद्दल चिंता, काळजी, त्रास अजिबात करून घेऊ नका. त्या तुमच्याकडे सध्या नाहीत असा विचार सुद्धा मनात आणू नका. तुम्हाला हव्या असणाऱ्या सर्व गोष्टी तुमच्यापाशी आहेत, तुमच्या मालकीच्या आहेत, तुमच्या झालेल्याच आहेत असेच विचार मनात आणा. रॉबर्ट कॅलियर. ज्या क्षणी तुम्ही विशिष्ट गोष्ट मागता आणि दृढ विश्वास ठेवता की अदृश्य स्वरूपात ती गोष्ट तुमच्या जीवनात आहेच, तशी जाणीव तुम्हाला होत राहते, तेव्हा अखिल विश्व ती गोष्ट तुमच्या जीवनात साकार होण्यासाठी क्रियाशील होते. तुमचे विचार, वाणी, कृतीतून हे सर्व व्यक्त होत राहिलं पाहिजे की तुम्हाला ती गोष्ट मिळत आहे का. ब्रह्मांड हा एक आरसा आहे आणि आकर्षणाचा नियम तुमच्या प्रबळ विचारांना साकार करून तुमच्याकडे परावर्तित करतो. तुमच्या प्रबळ विचारांनीच प्रतिमा आणि आरशाकडून मिळते. मग तुम्हाला हवी असलेली गोष्ट तुम्हाला मिळालेलीच आहे असं आधी समजण्यात आहे ना शहाणपणा. जर तुमच्या मनामध्ये ती गोष्ट अद्याप मिळालेली नाही हेच असेल तर तुम्ही तेच आकर्षित कराल. म्हणूनच ती गोष्ट तुम्हाला मिळालेलीच आहे असा तुमचा दृढ विश्वास असणं अत्यावश्यक आहे.
ती गोष्ट तुमच्यापाशी असण्याच्या भावनांची फ्रिक्वेन्सी तुम्ही प्रक्षेपित केली पाहिजे, तरच ती चित्र तुमच्या जीवनात साकार होतील, अस्तित्व येतील. जेव्हा तुम्ही असं करता तेव्हा आकर्षणाचा नियम सर्व शक्तीनिशी घटना, परिस्थिती, व्यक्ती यांच्यात असे काही बदल घडवून आणतो की तुम्हाला ती गोष्ट मिळतेच. जेव्हा तुम्ही व्हेकेशनसाठी बुकिंग करता, नव्या कारची ऑर्डर देता किंवा घर घेता, तेव्हा तुम्हाला माहिती असतं की आता त्या गोष्टी तुमच्या झालेल्या आहेत. तुम्ही आणखी कुठे जाऊन त्याच अवधीत दुसरं एखादं व्हेकेशन बुक नाही करणार किंवा दुसरी कार, घर घेणार नाही. जेव्हा तुम्ही लॉटरी जिंकता किंवा तुम्हाला वारसा हक्कानं खूप काही मिळतं, तेव्हा प्रत्यक्षात तुमच्या हातात पैसा येण्यापूर्वीच तो पैसा तुमचाच आहे अशी जाणीव तुम्हाला असते. हीच ती विश्वासाची भावना. जे तुम्हाला हवं आहे ते तुमचंच आहे असं वाटणं, ते तुम्हाला आधीच मिळालेलं आहे असा विश्वास दाखवणं. ज्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत त्यांच्यावर हक्क दाखवायचा, तो त्या गोष्टी आपल्या पाशी आहेतच असं समजून वागणं, असा दृढ विश्वास असणं या स्वरूपात जेव्हा तुम्ही असं कराल ना, तेव्हा आकर्षणाचा नियम पूर्ण सामर्थ्यनिशी वस्तू, व्यक्ती, घटना, परिस्थिती यांच्यात असे काही बदल घडवून आणेल की ती गोष्ट तुम्हाला मिळालेलीच पाहिजे. आता हे दृढ विश्वास ठेवणं कसं जमवायचं? सोपं आहे. विश्वास आहे असं वागायला सुरुवात करा. तसा अभिनय तरी करा. लहान मुलासारखं वागा. लहान मुलं खेळताना करतात ना, तसं करा. जणू काही ते मिळालेलंच आहे असं समजून वागण्याचा खेळ खेळता खेळता तुम्ही खरोखरच विश्वास ठेवायला कधी लागाल हे कळणार सुद्धा नाही. ही अद्भुत शक्ती तुम्ही मागता तेव्हाच्याच तुमच्या प्रबळ विचारांवर प्रतिक्रिया दर्शवित नाही, तर सर्व काळ क्षणोक्षणी आकर्षणाचा नियम कार्यरत असतो. म्हणूनच तुम्ही मागणी केल्यानंतर ती गोष्ट मिळालेलीच आहे अशी जाणीव आणि विश्वास दाखवणं चालू करा. श्रद्धा ठेवा, निष्ठा असू दे. हवी असलेली गोष्ट तुमच्यापाशीच आहेच असा तुमचा विश्वास आणि अढळ श्रद्धा हीच तुमची प्रचंड शक्ती होय. जेव्हा तुम्हाला हवी असलेली गोष्ट तुमच्याकडे येत आहे, आलेलीच आहे असा विश्वास तुम्ही दाखवता, तेव्हा तयारीत राहा. चमत्कार व्हायला सुरुवात होते. तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही नक्कीच मिळवू शकता. फक्त त्या गोष्टींसाठी तुमच्या विचारांचा साचा कसा बनवायचा हे तुम्हाला माहिती असायला हवं. असं कोणतंही स्वप्न नाही जे साकार होऊ शकत नाही. फक्त तुम्ही तुमच्या विचारांच्या माध्यमातून कार्यरत होणाऱ्या रचनात्मक शक्तीचा उपयोग करून घेणं शिकलं पाहिजे. जी पद्धत एका व्यक्तीला उपयुक्त ठरते ती सर्वांच्या कामी येऊ शकते. उपयोगी ठरते या शक्तीसाठी गुरुकिल्ली हीच की जी शक्ती तुमच्यापाशी आहे तिचा वापर करणं. सर्वस्वी मुक्तपण आणि अशा प्रकारे तुमच्यात भरून राहिलेली रचनात्मक शक्ती अधिक प्रवाहित करा. रॉबर्ट कॅलियर. डॉक्टर जो विटाल. जी गोष्ट तुम्हाला हवी आहे ती तुम्हाला मिळवून देण्यासाठी ब्रह्मांड आपली पुनर्रचना करू लागतो. जॅक कॅनफिल्ड. आपल्यापैकी बहुतेक जणांनी आपल्याला जे खरोखरच हवंसं वाटतं त्याची इच्छा करण्याची स्वतःला कधी परवानगीच दिलेली नसते. कारण हे सर्व कसं घडतं हे त्यांना समजत नसतं, माहिती नसतं. कारण हे प्रत्यक्षात कसं होतं हे दिसतं. बॉब प्रॅक्टर. तुम्ही जर थोडासा शोध घेतला तरीही तुमच्या समोर हे ताबडतोब स्पष्ट होईल की आत्तापर्यंत जर कुणी एखादी गोष्ट प्राप्त केली असेल तर त्या व्यक्तीला हे माहिती नव्हतं की ती व्यक्ती ही गोष्ट कशी मिळवणार आहे. त्या व्यक्तीला फक्त एवढंच माहिती होतं की ती गोष्ट आपल्याला मिळणार आहे. डॉक्टर जो विटाल. तुम्हाला हे जाणून घेण्याची गरज नाही की सगळं कसं होईल. तुम्हाला हेही माहिती असणं जरुरीचं नाही की ब्रह्मांड पुनर्रचना कशी करून घेतं. हे कसं होईल, तुम्ही मागितलेली गोष्ट ब्रह्मांड तुमच्यापाशी कशी आणतं किंवा आणेल याची चिंता तुम्ही करू नका. वैश्विक शक्तींना आपले काम करू द्या. जेव्हा तुम्ही हे
कसं होईल याचा शोध घेऊ पाहता, तेव्हा त्याचा अर्थ तुम्ही जी फ्रिक्वेन्सी प्रक्षेपित करता त्यात श्रद्धा नसते. तुमच्या विचारात शंकेला जागा असते. तुम्हाला हवी असलेली ती गोष्ट तुम्हाला कधीच मिळालेली आहे असा विश्वास त्यात नसतो. तुम्हाला असं वाटतं की ती गोष्ट तुम्ही स्वतः मिळवण्याची आहे. तुमचा असा दृढ विश्वास नाही की वैश्विक शक्ती तुमच्यासाठी हे सर्व काम करणार आहे. रचनात्मक प्रक्रियेबाबत कसं होईल त्याचा विचार तुम्ही अजिबात करू नका. ते तुमचं काम नव्हे. बॉब प्रॉक्टर. आकर्षणाचा नियम कसा कार्यरत होतो हे तुम्हाला कळणार नाही, पण तो प्रत्यक्षात आणलेला दिसेल मात्र नक्की. तुम्हाला हवी असलेली गोष्ट मिळवण्याचा मार्ग आपोआप तुमच्याकडे आकर्षित होईल. लिसा निकोल्स. जेव्हा मागणी केलेली गोष्ट जीवनात उत्तीर्ण झालेल्या दिसत नाहीत, तेव्हा बहुतेक जण नाखुश, निराश होतात. वैफल्य येतं आणि मग मनात शंका घर करू लागते. ही शंका मनातील निष्ठा हलवून टाकते आणि निराशेची भावना उत्पन्न होते. म्हणूनच ही शंकेची भावना ताबडतोब दूर करा. ही भावना ताबडतोब ओळखायला शिका. शंकेची जागी अविचल श्रद्धेची स्थापना करा. म्हणा स्वतःशी, मला हवी असलेली गोष्ट माझ्याकडे येण्याच्या मार्गावरच आहे. ती माझ्यापाशी येत आहे. पायरी 3. प्राप्ती. लिसा निकोल्स. तिसरी आणि शेवटची पायरी आहे प्राप्ती, मिळणं. तुम्हाला हवी असलेली गोष्ट, ती विशिष्ट गोष्ट मिळाल्यानंतर तुम्हाला किती आनंद होईल ना, तो आत्ताच अनुभवायला सुरुवात करा, अगदी या क्षणी. मार्सी शिमॉफ. या सर्व प्रक्रियेत खुशीत, आनंदात राहणं, हवी असलेली वस्तू मिळाल्याचा सुखद विचारात मग्न असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही अशा प्रकारे आनंदात असता तेव्हा तुम्ही स्वतःला त्याच फ्रिक्वेन्सीवर नेऊन ठेवता, ज्या फ्रिक्वेन्सीवर तुम्हाला हवी असलेली ती गोष्ट आहे. मायकल बर्नार्ड बेक्विथ. हे ब्रह्मांड भावनांचं आहे. एखादी हवी असलेली गोष्ट तुम्हाला मिळू शकते असा तुम्हाला बौद्धिकदृष्ट्या विश्वास वाटत असेल, मात्र त्या अनुरूप भावना तुमच्या मनात नसतील, तर तुम्हाला हवी असलेली गोष्ट तुमच्या जीवनात साकार करण्याचं आवश्यक तेवढंच सामर्थ्य तुमच्या मागणीत असलंच असं नाही. त्यासाठी तुम्ही त्या भावना अनुभवणं गरजेचं आहे. तुम्हाला खरोखरच जी गोष्ट हवी आहे ती फक्त एकदाच मागा. असा विश्वास बाळगा की ती गोष्ट आता तुमचीच झालेली आहे, तुम्हाला मिळालेलीच आहे आणि यानंतर ती गोष्ट मिळवण्यासाठी तुम्हाला एवढंच करायचं आहे की ती गोष्ट मिळाल्याचा आनंद असणं. जेव्हा तुम्ही अशा प्रकारे आनंदात असता तेव्हा ती गोष्ट मिळवण्याच्या फ्रिक्वेन्सीवर असता. सर्व चांगल्या गोष्टी तुमच्याकडे आकर्षित करण्याची फ्रिक्वेन्सीवर असता आणि मग तुम्ही जे मागितलं असेल ते मिळतं. तुम्ही फक्त अशाच गोष्टी मागाल ज्या मिळाल्यानंतर तुम्हाला आनंद होईल, होय ना? म्हणूनच जेव्हा तुम्ही आनंदात, खुशीत, सुखद मनस्थितीत असण्याच्या फ्रिक्वेन्सीवर स्वतःला घेऊन जाता तेव्हाच तुम्हाला ती गोष्ट मिळते. स्वतःला ताबडतोब फ्रिक्वेन्सीवर घेऊन जाण्याचा जलद मार्ग म्हणजे स्वतःशी म्हणा, मला ती गोष्ट मिळत आहे. माझ्या जीवनात आता तमाम चांगल्या गोष्टी येत आहेत, साकारत आहेत. चांगल्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला हव्या असलेल्या इच्छित गोष्टींची यादी भरा आणि हे सगळं मानसिक स्तरावर अनुभवा. त्या गोष्टी तुम्हाला मिळाल्याच आहेत अशी जाणीव होऊ दे. त्याचा प्रत्यय घेत राहा. माझी एक अत्यंत प्रिय मैत्रीण आहे, मार्सी. तिच्याजवळ जबरदस्त कल्पनाशीलता आहे. ती प्रत्येक गोष्ट कल्पनेत अनुभवते. स्वतःला हवी असलेली गोष्ट मिळाल्यानंतर तिला कसं वाटेल, किती आनंद होईल, या सर्व गोष्टींची ती कल्पनेत प्रत्यय घेते, जणू त्या गोष्टी तिच्यापाशीच आहेत अशी जाणीव ती पंचेंद्रियांना पण कल्पनेत स्वतःला होऊ दे. ती या प्रश्नांमध्ये अजिबात अडकून पडत नाही की केव्हा, कशी, कुठे ती गोष्ट अस्तित्वात येईल.
ती फक्त त्या गोष्टीच अस्तित्वात अनुभवते. म्हणूनच आता या क्षणी आनंदाचा अनुभव घ्यावा. बॉब प्रॉक्टर. अशा प्रकारे जेव्हा तुमचे एखादं कल्पनेतील स्वप्न प्रत्यक्षात उतरतं, तेव्हा तुम्ही एखादी मोठमोठ्या कल्पना करण्याच्या आणि त्या प्रत्यक्षात साकारण्याच्या स्थितीत येता. आणि मित्रांनो, हीच रचनात्मक प्रक्रिया आहे. आपण मनपूर्वक प्रार्थना करून जे काही मागाल आणि ते मिळणारच अशी तुमची दृढ श्रद्धा असेल तर नक्की मिळेल. मॅथ्यू. ज्या गोष्टीची तुम्ही इच्छा करता, त्यासाठी प्रार्थना करता आणि त्या तुम्हाला मिळतीलच असा तुमचा विश्वास असतो, तेव्हा खरोखरच त्या गोष्टी तुम्हाला मिळतात. बॉब डायल. आकर्षणाच्या नियमाचे अध्ययन, अभ्यास, आचरण म्हणजे फक्त इच्छित गोष्ट आपल्यापाशीच असल्याच्या भावना मनात उत्पन्न करण्याची सर्वाधिक उत्तम पद्धत किंवा युक्ती शोधून काढणं. तुम्हाला हव्या असलेल्या कारच्या टेस्ट ड्राईव्हसाठी जा. तुम्हाला आवडणाऱ्या त्या घरासाठी काही खरेदी करा. त्या किंवा तशा प्रकारच्या घरामध्ये प्लॉटमध्ये घेऊन जाऊन या. आत्ता लगेच इच्छित गोष्ट मिळाल्याच्या भावना मनात निर्माण करता येण्यासाठी तुम्हाला जे जे करता येणं शक्य असेल, सुचेल, समजेल ते सर्व काही करा. या भावना मनात निर्माण होऊ देत आणि त्या लक्षातही ठेवा. म्हणजे मग त्या कल्पनेत पुन्हा पुन्हा अनुभवता येईल. या सर्व गोष्टींमुळे खरोखरच तुम्हाला इच्छित गोष्ट मिळवण्यासाठी खूप मदत होईल. जेव्हा तुम्ही असं अनुभवता की तुमची इच्छित गोष्ट तुम्हाला आता मिळालेलीच आहे आणि ही भावना इतकी खरी आहे की ती गोष्ट अगदी तुमच्यापाशी आहे असंच तुम्हाला वाटतं, म्हणजेच तुम्हाला पूर्णतः विश्वास वाटतो की तुम्हाला ती गोष्ट मिळणारच आहे, तर मग नक्कीच तसं होईल. बॉब डायल. कदाचित असंही होईल की एके दिवशी तुम्ही उठाल आणि आश्चर्य, ती गोष्ट तिथे आहे, ती अस्तित्वात आली आहे असं दिसेल किंवा अचानक तुम्हाला एखादं काम करण्याची प्रेरणा होईल. तुम्ही असं मात्र कधीही म्हणायचं नाही की ही गोष्ट याच अमुक पद्धतीनं अस्तित्वात आली पाहिजे किंवा ही गोष्ट या पद्धतीनं मी करू शकतो, पण मला ही पद्धत आवडत नाही. जर असं काही घडत असेल तर त्याचा अर्थ तुम्ही योग्य मार्गावर नाही. कधी कधी तुम्ही स्वतः काही कृती करणं हेही जरुरीचं असतं. मात्र ज्या पद्धतीनं वैश्विक शक्ती ती गोष्ट तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करत आहे, खरोखरच त्याच पद्धतीनं तुम्ही कृतीशील असाल तरच तुम्ही आनंदात राहू शकाल. सारं काही तुम्ही उत्साहानं कराल, जणू काळ तुमच्यासाठी थांबून राहिला आहे असंच. वेळ कुठे गेला कळणार सुद्धा नाही. ते काम तुम्ही दिवसभर अजिबात न कळत न थकता करू शकाल. कर्म म्हणजे काम करणं असं काही लोकांना वाटतं, पण अशा प्रकारचं प्रेरित कर्म करताना कधीही काम केल्यासारखं वाटत नाही. प्रेरित कर्म आणि काम करणं यामध्ये खूप फरक आहे. तो असा, प्रेरित कर्म ते जे तुम्ही इच्छित गोष्ट मिळवण्यासाठी, प्राप्तीसाठी करता. जर तुम्ही इच्छित गोष्ट जीवनात साकारण्यासाठी स्वतःहून अट्टहासाने प्रयत्न करत असाल तर तुम्ही घसरताय हे लक्षात घ्या. प्रेरित कर्म हे श्रमविरहित असतं आणि ते करताना अत्यंत आश्चर्यकारक अशा आनंदाचा, चैतन्याचा अनुभव येतो, कारण तुम्ही इच्छित गोष्ट प्राप्त करण्याच्या फ्रिक्वेन्सीवर असता. अशी कल्पना करा की तुमचं जीवन ही वेगवान नदी आहे. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट मिळवण्यासाठी अट्टहासाने प्रयत्न करत राहता, तेव्हा तुम्ही प्रवाह विरुद्ध पोहत असता. हे प्रयत्न करत असताना अर्थातच सगळं कठीण वाटू लागतं, अवघड होऊन बसतं. जीवन हा संघर्ष वाटू लागतो, परिस्थिती विरुद्ध झगडत राहावं लागतं. मात्र तुम्ही वैश्विक शक्तीकडून इच्छित गोष्ट प्राप्त करण्याच्या तयारीत राहता. तेव्हा तुम्ही नदीच्या प्रवाहाच्या दिशेने पोहता, जे श्रमविरहित असतं. प्रेरित कर्म करताना अनुभव असाच असतो. वैश्विक शक्तीच्या प्रवाहासोबत त्या दिशेने कर्म
हे नेहमीच उत्साहवर्धक आणि सहज असतं. खूप वेळा असंही घडेल की एखादी इच्छित गोष्ट मिळेपर्यंत तुम्हाला कळणार देखील नाही की यासाठी आपण काही कर्म केलं होतं. कारण हवी ती गोष्ट मिळालेलीच आहे असा अभिनय करणं खूप सुखद असतं. जेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल तेव्हा तुम्हाला खरोखरच आश्चर्य वाटेल की वैश्विक शक्ती तुम्हाला त्या गोष्टीप्रत कशा घेऊन गेल्या किंवा ती गोष्ट तुमच्यापर्यंत कशी आली. डॉक्टर जो विटाळ. ब्रह्मांड गतिप्रिय आहे. उशीर करू नका, पुनर्विचार करू नका, शंकाही घेऊ नका. जेव्हा जेव्हा संधी उपलब्ध असेल तेव्हा आवेगी हा प्रेरणा होईल. अंतःस्फूर्ती मिळेल तेव्हा कर्म करा. हेच तुमचं काम आहे. तुम्हाला करायचं आहे ते फक्त एवढंच. तुमच्या सहज प्रेरणांवर विश्वास ठेवा. कारण या प्रेरणा वैश्विक शक्तीकडून येतात. प्राप्तीच्या फ्रिक्वेन्सीवर ब्रह्मांड तुमच्याशी संपर्क साधत असतं आणि त्यानुसार प्रेरणा तुमच्या अंतर्मनातून निर्माण होतात. म्हणूनच ज्यावेळी तुम्हाला अंतःप्रेरणा किंवा अंतःस्फूर्ती होईल तेव्हा त्याचं अनुसरण करा आणि तुमच्या लक्षात येईल की एखाद्या चुंबकाप्रमाणे वैश्विक शक्ती तुम्हाला त्या इच्छित गोष्टीपर्यंत घेऊन जात आहे. बॉब प्रॉक्टर. तुम्हाला गरज असलेली प्रत्येक गोष्ट आकर्षित करू शकता. जर तुम्हाला पैशांची गरज असेल तर तुम्ही ते आकर्षित करू शकता. जर तुम्हाला योग्य त्या माणसांची गरज असेल, विशिष्ट व्यक्तींची, मित्रमंडळींची गरज असेल तर तशा व्यक्ती तुम्ही आकर्षित करू शकाल. जर तुम्हाला एखाद्या विशिष्ट पुस्तकाची आवश्यकता असेल तर तुम्ही ते आकर्षित करू शकाल. तुम्ही कोणती गोष्ट आकर्षित करू इच्छिता इकडे लक्ष देणं मात्र जरुरीचं आहे. कारण ज्या गोष्टींच्या प्रतिमा तुम्ही तुमच्या मनात ठेवता त्या गोष्टी तुमच्याकडे आणि तुम्ही त्या गोष्टींकडे आकर्षित होत राहता. या गोष्टी खरोखरच तुमच्या माध्यमातून अस्तित्वात येत असतात, प्रत्यक्षात वावरत असतात आणि हे सर्व आकर्षणाच्या नियमानुसार होतं. लक्षात असू दे की तुम्ही स्वतः चुंबकासमान आहात आणि प्रत्येक गोष्ट तुम्ही स्वतःकडे आकर्षित करत आहात. जेव्हा तुम्हाला नेमकं काय हवं याचं स्पष्ट चित्र तुमच्या मनात असतं तेव्हा तुम्ही त्या सर्व गोष्टी स्वतःकडे खेचणारे चुंबक बनता आणि तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी तुमच्याकडे आपोआप आकर्षित होऊ लागतात. तुम्ही जितका अधिक अभ्यास, अध्ययन आणि आचरण कराल, आकर्षणाच्या नियमानुसार जितक्या अधिक गोष्टी स्वतःकडे आकर्षित होताना पाहाल तितक्या अधिक शक्तिशाली चुंबक तुम्ही बनाल. कारण श्रद्धा, विश्वास, निष्ठा आणि ज्ञान यांची जोड तुम्हाला मिळेल. मायकल बर्नार्ड बेकविथ. तुम्ही शून्यातून प्रारंभ करू शकता. कारण शून्यापासूनच मार्ग नसेल तेथेही मार्ग बनवला जाईल. आवश्यकता आहे की ती इच्छित गोष्ट अस्तित्वात येऊ शकतात अशी कल्पना करता येण्याच्या तुमच्या क्षमतेची. मानवजातीच्या इतिहासात आजपर्यंत ज्या ज्या गोष्टी शोधल्या गेल्या किंवा निर्माण केल्या गेल्या त्या सर्वांची सुरुवात फक्त एका विचारानं झाली होती. त्या एका विचारानं एक मार्ग बनवला गेला आणि ती गोष्ट अदृष्टातून दृश्य झाली. जॅक कॅनफिल्ड. अशी कल्पना करा की तुम्ही रात्रीच्या वेळी कार चालवित आहात. कारच्या हेडलाईटच्या प्रकाशात फक्त समोरचं 100-200 फूट अंतरापर्यंतच दिसू शकतं. तुम्ही कॅलिफोर्नियापासून न्यूयॉर्कपर्यंत संपूर्ण अंतर अंधारात कार चालवू शकता कारण तुम्हाला प्रत्येक वेळी फक्त पुढचं 200 फुटापर्यंत दिसलं तरी पुरे असतं. आयुष्यसुद्धा आपल्यासमोर अशाच प्रकारे प्रकट होत असतं. आपण जर एवढा विश्वास ठेवू शकाल की आपल्या समोर पुढील 200 फूट प्रकट होतील, त्यानंतर पुन्हा पुढचे 200 फूट, तर अशा प्रकारे तुमचं जीवन प्रकट होत जाईल आणि शेवटी तुम्ही योग्य दिशेने वाटचाल करून सहज इच्छित गोष्टीपर्यंत पोहोचाल कारण ती गोष्ट तुम्हाला खरोखरच हवी आहे. वैश्विक शक्तींना विश्वास ठेवा. विश्वास, श्रद्धा आणि निष्ठा असू दे. मला खरोखरच कल्पना नव्हती की मी हे रहस्य ज्ञान चित्रपटाच्या पडद्यावर कसं आणू शकेन. मी फक्त कल्पनेनंच
भविष्यातील या गोष्टींच्या अंतिम निष्पत्ती परिणाम पाहिला. मी माझ्या मनात हे सर्व प्रत्यक्ष घडलेलं पाहिलं. अगदी स्पष्ट माझ्या संपूर्ण शक्तीनिशी पाहिलं, कल्पनेत अनुभवलं आणि मग द सिक्रेट बनवण्यासाठी आम्हाला ज्या आवश्यकता होती ती गोष्ट आमच्यापाशी आपोआपच आली. श्रद्धेनं पाहिलं, पाऊल उचललं. संपूर्ण जिन्याच्या सर्व पायऱ्या तुम्हाला आत्ताच दिसण्याची आवश्यकता नाही. फक्त पहिलं पाऊल उचललं की पुरे. डॉक्टर मार्टिन लूथर किंग ज्युनियर. रहस्य आणि तुमचं शरीर. चला आता आपण रचनात्मक प्रक्रियेचा उपयोग अशा व्यक्तींसाठी करूया ज्याचं वजन खूप वाढलं आहे, जे स्थूल आहेत असं त्यांना वाटतं आणि ज्यांना आपलं वजन कमी करायचं आहे. प्रथम एक गोष्ट ध्यानात घ्या की तुम्ही वजन कमी करण्यावर लक्ष केंद्रित केलात तर तुमचं वजन कमी होणं शक्य नाही, कारण यामुळे वजन कमी होण्याची गरज असण्याचा विचार मनातून काढून टाका. म्हणूनच डाएटिंग यशस्वी ठरत नाही, कारण डाएटिंग करताना वजन कमी करणं, तशी गरज असणं यावर लक्ष केंद्रित केलं जातं आणि वजन कमी करण्याची गरज निर्माण होणं यासाठी तुम्ही आकर्षित होता. दुसरी गोष्ट हे माहिती हवं की जादा वजनाची स्थिती ही त्याविषयी विचार करण्यामुळे उत्पन्न झालेली आहे. अगदी मूलभूत शब्दात सांगायचं झालं तर एखाद्या व्यक्तीचं वजन जादा असेल तर ते स्थूलत्व विचार, लठ्ठपणाविषयी विचार मनात आणल्यामुळे झालेलं आहे. मग भले त्या व्यक्तीला या गोष्टीची जाणीव असो वा नसो, कृश विचार मनातून आणून कुणी जाड लठ्ठ होऊ शकत नाही. तर हे आकर्षणाच्या नियमाच्या संपूर्णतः विरुद्ध आहे. लोकांना असं सांगितलं जातं की तुमच्या थायरॉइड ग्रंथी कार्य मंदावलं आहे, चयापचयाच्या क्रिया मंदावली आहे किंवा त्यांचा लठ्ठपणा हा अनुवंशिक आहे. परंतु या सर्व गोष्टी स्थूलत्व विचार मनात आणण्याचे बहाणे आहेत. अशी कोणतीही परिस्थिती किंवा कारण जर तुम्ही स्वतःला लागू करत असाल किंवा त्यावर विश्वास ठेवत असाल तर तो तुमचा अनुभव बनून राहतो आणि मग तुम्ही जादा वजन या स्थितीला स्वतःकडे आकर्षित करता. 2 मुली झाल्यानंतर माझं वजन वाढलं. मला माहिती आहे की सर्व तशा प्रकारची विधानं सतत कानावर पडून आणि वाचनात आल्यामुळे झालं. 1 मूल झाल्यानंतर वजन वाढतं आणि ते कमी करणं कठीण असतं. दुसऱ्या मुलानंतर तर वाढलेलं वजन कमी करणं फारच कठीण जातं. हे स्थूलत्व विचार मी मनात रुजवले आणि मग ते माझा अनुभव बनून गेले. मी खरोखरच फुगत गेले. मी लठ्ठ होत चालले आहे हे माझ्या लक्षात आल्यानंतर माझ्या त्या विचारांवरती विश्वासाला आणखीन बळकटी आली आणि मी आणखीनच स्थूलत्व आकर्षित केलं. आणखीन फुगले. माझी चण लहान आहे आणि मी 143 पाऊंड वजनाची बोजड बनून गेली. हे सर्व झालं माझ्या लठ्ठपणाविषयीच्या विचारांमुळे. इतर अनेक लोकांसारखंच मलाही वाटायचं की माझं वजन माझ्या खाण्यामुळे वाढलं आहे. या चुकीच्या धारणेमुळे तुमचा कोणताही फायदा होऊ शकत नाही. आता माझ्या मनात तरी ही सर्व बकवास आहे, केवळ बकवास. अन्नामुळे वजन वाढत नाही तर अन्नामुळे वजन वाढ होते. या तुमच्या विचारांमुळे या अन्नानं वजन वाढलं जातं. लक्षात घ्या की सर्व गोष्टींचं मूलभूत कारण विचार हेच आहेत आणि बाकी सर्व आहेत ते त्या विचारांचे परिणाम. योग्य विचार मनात आणा, परिणामतः आपोआप वजन योग्य तेच होऊन जाईल. तुमच्या इच्छांना सीमित होणाऱ्या सर्व विचारांना मनातून काढून टाका. आहारामुळं, अन्नामुळं तुमचं वजन तोपर्यंत वाढणार नाही जोपर्यंत अन्नामुळं तुमचं वजन वाढू शकतं असं तुम्हाला वाटत नाही. ज्या विशिष्ट वजनांमुळे तुम्हाला छान वाटतं ते तुमच्यासाठी आदर्श वजन हीच आदर्श वजनाची खरी परिभाषा होय. तुम्हाला असा कुणीतरी नक्कीच माहिती असेल जो बारीक आहे पण अगदी घोड्यासारखं चरत राहतो आणि तरीही अभिमानानं सांगू शकतो, मी हवं ते खाऊ शकतो आणि तरीही माझं वजन बरोबर राहतं. पहा, अल्लाउद्दीनचा दिवा आठवा. अद्भुत वैश्विक शक्ती हे
ऐकतात आणि म्हणतात, तुमची इच्छा हीच माझ्यासाठी आज्ञा आहे आणि तसंच घडतं. तुमच्या रचनात्मक प्रक्रियेचा उपयोग करून आदर्श वजन आणि निरोगी बांधेसूद शरीर आकर्षित करण्यासाठी या पद्धतीचं अनुसरण करा. यासाठी 3 पायऱ्या आहेत. पायरी 1, मागणी करा. तुम्हाला तुमचं विशिष्ट वजन असावंसं वाटतंय त्याबद्दल मनात स्पष्ट कल्पना असू द्या. ते आदर्श वजन आल्यानंतरनं तुम्ही कसे दिसाल याची स्पष्ट प्रतिमा तुमच्या मनचक्षूंनी पहा. त्या विशिष्ट वजनांचे तुमचे फोटोग्राफ्स मिळवा. ते फोटोग्राफ्स तुमच्याकडे असतील तर त्याकडे पुन्हा पुन्हा पहा. तर तुमचे स्वतःचे फोटोग्राफ्स मिळत नसतील तर त्या आदर्श वजनाचं बांधेसूद शरीर जे तुम्हाला हवं असं वाटतं तशी चित्र मिळवा आणि ती नेहमी पाहत राहा. पायरी 2, विश्वास बाळगा. असा विश्वास बाळगा की तुम्हाला हव्या असलेल्या आदर्श वजनाचे तुम्ही झालेलाच आहात. तुम्ही जे हवं ते तुम्हाला नक्की मिळणार आहे. तुम्ही अशी सतत कल्पना करत राहिलं पाहिजे. तुमच्या वागण्या बोलण्यातून हालचालीतून सतत जाणवत राहिलं पाहिजे की जणू आदर्श वजनापर्यंत तुम्ही पोचलेला आहात. निदान तसा अभिनय तरी करा. करायलाच हवा. स्वतःला त्या आदर्श वजनापर्यंत पोहोचताना पाहायला हवं. तुम्हाला जे तुमचं वजन हवं असं वाटतं ते लिहून वजन काट्यावर चिकटून टाका. किंवा काही दिवस वजन करणंच टाळा. वजन काट्यावर चढूच नका. कारण जे तुम्हाला हवं ते प्राप्त करू इच्छिता, जे तुम्ही तुमच्या शब्दात, विचारात, कृतीत आणू इच्छिता त्याविरुद्ध असं काही पाहू नका, ऐकू नका, करू नका. तुमच्या सध्याच्या वजनाकडे कपडे खरेदी करू नका. विश्वास बाळगा की इच्छित वजनाचे तुम्ही होणारच आहात आणि त्या साईजचे कपडे विकत घ्या. आदर्श वजन आकर्षित करणं म्हणजेच वैश्विक शक्तीकडे कॅटलॉग पाहून ऑर्डर देण्यासारखंच असतं. कॅटलॉग पहा, तुमच्यासाठी आदर्श वजन हवं ते वजन निवडा, तुमची ऑर्डर सांगा, त्यानंतर त्या ऑर्डरप्रमाणे तुमच्यासाठी काम केलं जाईल. तुम्हाला आदर्श वाटेल असं वजन आणि बांधेसूद शरीर असलेल्या व्यक्तीचा शोध घ्या. त्यांचं कौतुक करा, मनापासून प्रशंसा करा. अशी माणसं अगदी प्रयत्नपूर्वक शोधून काढा. जेव्हा तुम्ही अशा आदर्श वजनाच्या बांधेसूद निरोगी व्यक्तीचं कौतुक कराल, अशा प्रकारच्या प्रशंसेची जाणीव तुम्हाला होते, त्यावेळी जणू तुम्ही तुमच्या भावना अनुभव त्यांना आवाहन करत असता. जादा वजन असलेल्या व्यक्तीसमोर आल्या तरी त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. उलट ताबडतोब तुमचं लक्ष वळवून आदर्श वजनाच्या व्यक्तीकडे किंवा तशा चित्राकडे वळवा आणि त्याचा अनुभव घ्या. पायरी 3, मिळवा. तुम्हाला स्वतःबद्दल छान वाटलं पाहिजे. तुमच्या शरीराबद्दलच्या चांगल्या सकारात्मक भावना अनुभवा. अशी स्वतःच्या वजनाबद्दलची, स्वतःचं वजन योग्य असण्याची जाणीव ही खूप महत्त्वाची आहे. कारण स्वतःबद्दलच्या नकारात्मक किंवा नावड दर्शवणाऱ्या भावना मनात ठेवून तुम्ही कधीच आदर्श वजन गाठू शकणार नाही. या भावना खरोखरच शक्तिशाली असतात आणि त्या स्वतःबद्दल नावड असेल तर स्थूल शरीर आकर्षित करतात. तुम्ही स्वतःला स्थूलत्वाबद्दल दूषण देत असाल तर तुमच्या शरीरात कधीच चांगला बदल होणार नाही. उलट तुम्ही आणखी बेढप बनाल. तुमच्या शरीरातील प्रत्येक इंच आणि इंचाची प्रशंसा करा आणि त्याबद्दल परमेश्वराला धन्यवाद द्या. कृतज्ञता व्यक्त करा. तुमच्या बाबतीत सर्व आदर्श आणि परिपूर्ण गोष्टींचाच विचार करीत राहा. तुम्ही अशा प्रकारच्या आदर्श निरोगी बांधेसूद शरीराचे अनुभव कल्पना स्तरावर घेत असताना आणि तुम्हाला स्वतःबद्दल, स्वतःच्या शरीराबद्दल छान वाटत असतं, तेव्हा तुम्ही आदर्श वजनाच्या फ्रिक्वेन्सीवर असता आणि परिपूर्णतेला, आदर्शत्वालाच आव्हान करत असता. वॅलेस वाटल आपल्या एका पुस्तकात खाण्याबद्दल एक खूप छान टीप देतात. ते असा एक सल्ला देतात की जेव्हा तुम्ही खात असता तेव्हा तुमचं सर्व लक्ष चरवण करणं आणि चव घेण्याच्या अनुभवावर केंद्रित करा.
अन्न सेवनाच्या अनुभूतीसाठी संपूर्ण जाणीव घ्या आणि चव घेण्याच्या अनुभवावर केंद्रित करा. अन्न सेवनाच्या अनुभूतीची सर्व जाणीव घ्या. तुमच्या मनाला अजिबात इकडे तिकडे भरकुटी देऊ नका. दुसऱ्या कोणत्याही गोष्टीकडे लक्ष नको. आपल्या शरीरावर लक्ष केंद्रित करा आणि तुमच्या मुखामध्ये अन्नाचं चर्वण होत आहे याची जाणीव जिभेला, मुखाला जाणवणारा स्पर्श, सुहास या सर्व अनुभूतींची आनंद घ्या. पुढील वेळेला खाणं खाताना हे नक्की अनुभवून पहा. अशा प्रकारे अन्न घेताना जेव्हा तुम्ही संपूर्णतः त्यावर लक्ष केंद्रित करता तेव्हा अन्न खूप चविष्ट, रंगतदार वाटतं. मात्र जेव्हा तुमचं मन इतर गोष्टींकडे भटकत असतं तेव्हा अन्नाचा स्वादच गायब होऊन जातो. जेव्हा अन्न सेवन करताना तुम्ही संपूर्णतः वर्तमानात असता आणि तुमचं सर्व लक्ष हे अन्न सेवनाच्या आनंददायी अनुभवावर केंद्रित असतं तेव्हाच अन्नग्रहण परिपूर्ण पद्धतीने होऊ शकतं. शरीर अन्नाचा योग्य परिपाक करतं आणि तेव्हाच त्या अन्नामुळे आपलं शरीर आदर्श घडू शकतं. माझ्या लठ्ठपणाच्या कथेचा गोड शेवट हाच की आता माझं वजन अगदी योग्य 116 पौंड आहे. मला हवं ते आवडतं ते सर्व काही खाऊ शकते. म्हणूनच मला आदर्श वजनावर सर्व लक्ष केंद्रित करा. यासाठी किती वेळ लागतो? डॉक्टर जो विटार. लोक आणखी एक प्रश्न जरूर विचारतात. ती कार, पैसा, व्यक्ती प्रकट होण्यासाठी किती वेळ लागेल? अशी कोणतीही नियमावली माझ्यापाशी नाही की ज्यानुसार अमुक गोष्ट अस्तित्वात येण्यासाठी 30 मिनिटं, 30 दिवस लागतील असं काही सांगता येईल. हे तर तुम्ही वैश्विक शक्ती किती एकरूप होता यावर अवलंबून आहे. तुमच्या एकतांतेचा मामला आहे. वेळ हा केवळ एक भ्रम आहे हे आपल्याला आईन्स्टाईननं सांगितलं. आपण जर ही गोष्ट प्रथमच ऐकली असेल तर मात्र तुम्हाला ही संकल्पना समजून घेणं थोडंसं कठीण वाटेल. कारण तुम्ही एक गोष्ट घडताना पाहता, त्यानंतर दुसरी, नंतर तिसरी. क्वांटम फिजिक्सचे शास्त्रज्ञ आणि आईन्स्टाईन आपल्याला सांगतात की ब्रह्मांड एकाच वेळी अनंत गोष्टी घडत असतात. जर तुम्ही समजून घेतलं की ही वेळ गोष्टच अस्तित्वात नाही आणि ही संकल्पना एकदा का स्वीकारली की तुमच्या लक्षात येईल की जे तुम्हाला भविष्यात हवं आहे ते आधीच अस्तित्वात आहे. जर सर्व गोष्टी एकाच वेळी घडत असतील तर तुम्ही आणि तुमच्या इच्छित गोष्टी याचं समांतर रूप सुद्धा आधीच अस्तित्वात असतं. खरं म्हणजे वैश्विक शक्तींना तुमची इच्छित गोष्ट अस्तित्वात आणण्यासाठी जरा सुद्धा वेळ लागत नाही. जो काही उशीर तुम्हाला जाणवतो तो तुम्हीच केलेला उशीर असतो. विश्वास ठेवण्याचं, जाणण्याचं किंवा ती गोष्ट तुमच्या जीवनात आधीच आहे असं अनुभवण्यात तुम्हाला जे हवे आहे त्या फ्रिक्वेन्सीवर स्वतःला नेऊन ठेवण्यासाठी जो वेळ लावता तो हा वेळ असतो. जेव्हा तुम्ही त्या विशिष्ट फ्रिक्वेन्सीवर स्वतःला पोहोचवता तेव्हा ताबडतोब तुम्हाला हवी असलेली गोष्ट प्रकट होते. मग तुम्ही वस्तू, व्यक्ती, घटना, परिस्थिती काही असो. बॉब डायट. अकाल ब्रह्मांडासाठी काहीच नाही. वैज्ञानिक स्तरावर एखाद्या आपल्याला प्रचंड मोठ्या वाटणाऱ्या गोष्टीला आकर्षित करणं हेही जरा सुद्धा कठीण नाही. एखाद्या सूक्ष्म लहान गोष्टीला आकर्षित करण्याइतकंच ते ब्रह्मांडासाठी सोपं आहे. वैश्विक शक्ती हे सर्व अगदी सहज पार पाडतात. शून्य परिश्रम. गवत वाढतं तेव्हा त्याला नाही ना परिश्रम होत, ते सहज नैसर्गिकपणे वाढतं. ही गोष्ट महान ईश्वरी योजना आहे. सर्व काही निर्भर आहे ते एकाच गोष्टीवर, तुमच्या मनात काय चाललं आहे यावर. आपणच म्हणतो ही गोष्ट मोठी आहे, ही गोष्ट अस्तित्वात येण्यासाठी थोडा वेळ लागेल, किंवा ही गोष्ट छोटी आहे यासाठी तासभराचा वेळ पुरेसा आहे. हे आपले आडाखे आणि नियम ही झाली आपली परिभाषा. ब्रह्मांडासाठी उशीर लागणं वगैरे सारखा कोणताही नियम नाही.
तुम्ही इच्छित गोष्ट आत्ता सध्या ताबडतोब मिळाल्याच्या भावना निर्माण करा. वैश्विक शक्ती लगेच प्रतिक्रिया दर्शवतील, मग ती गोष्ट कोणतीही काहीही असो. ब्रह्मांडासाठी वेळ किंवा आकार याच काहीही महत्वाचं नाही. वैश्विक शक्तींसाठी वेळ आकार काहीच नाही. $1 अस्तित्व आणणं जितकं सोपं आहे तितकंच $10 लाख ना. प्रतिक्रिया तीच आहे. एखादी गोष्ट लवकर मिळते, एखादी उशिरा. याचं एकुलत एक कारण हेच की तुमच्या मनातील त्याविषयी विचार. कारण तुम्हाला वाटतं की $10 लाख ही खूप मोठी रक्कम आहे, त्यासाठी जास्त वेळ लागणार. $1 ही फारशी मोठी रक्कम नाही. बॉब डायर. काहींना छोट्या छोट्या गोष्टी मिळवणं सोपं वाटतं, म्हणूनच आम्ही कधी असंही सांगतो की अगदी लहान सहान गोष्टींपासून सुरुवात करा. उदाहरणार्थ 1 कप कॉफी पासून. आज 1 कप कॉफी आकर्षित करण्याची भावना इच्छित मनात ठेवा. बॉब प्रॉक्टर. एखाद्या जुन्या मित्राशी आपण गप्पा मारतो आहोत असं चित्र मनात आणा. असा मित्र ज्याला काही खूप दिवसात पाहिलं नाही किंवा भेटलाही नाही. पहा, कुणी ना कुणी तुमच्यापाशी त्या मित्राबद्दल बोलू लागेल. तुम्हाला त्या मित्राची खबरबात मिळेल. कदाचित तो मित्रच तुम्हाला फोन करेल किंवा त्या मित्राचं पत्र चिठ्ठी तुम्हाला मिळेल. आकर्षणाचा नियम प्रत्यक्षात आलेला अनुभवायचा असेल, स्वतःच्या डोळ्यांनी पाहायचं असेल तर अशा छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करा. मी तुम्हाला एका तरुणाची कथा सांगतो. त्यानं नेमकं हेच केलं. त्यानं द सिक्रेट फिल्म पाहिली आणि एखाद्या छोट्या गोष्टींपासून सुरू करण्याचा नियम घेतला. त्यानं आपल्या मनचक्षूंनी एक आगळं वेगळं पीस पाहिलं. पुन्हा पक्षाचं विशिष्ट खुणा नक्षी असलेलं पीस. या विशेष खुणांमुळे ते मिळालंच असं निशंकपणे समजायला हरकत नाही की ते आकर्षणाच्या नियमामुळे त्याच्यापाशी आलेलं आहे. 2 दिवसांनी काय घडलं पहा. तो न्यूयॉर्क शहरातील एका उंच इमारतीकडे चालला होता. तो सांगत होता की काय झालं कुणाला ठाऊक. त्यानं अचानक खाली पाहिलं आणि त्याच्या पायाजवळ इमारतीच्या गेटपाशी एक पीस पडलं होतं. अगदी तेच पीस जे त्यानं कल्पनेत मानसचित्रात पाहिलं होतं. तेच अगदी खाणाखुणांसकट. तो आश्चर्यचकित झाला. त्याच्या मनात कोणतीच शंका आता राहिली नव्हती की आकर्षणाचा नियम त्याच्या सामर्थ्यानिशी अचूकतेनं कार्य करतो. म्हणूनच हे पीस आपल्यापाशी आलं. स्वतःच्या आश्चर्यकारक शक्तीची सामर्थ्याची त्याला जाणीव झाली. मनशक्तीने एखादी गोष्ट स्वतःकडे आकर्षित करण्याची आपली क्षमता त्याच्या लक्षात आली. आता दृढ श्रद्धेने आणि विश्वासानं एखादी आणखी मोठमोठ्या गोष्टी तो स्वतःकडे आकर्षित करू लागला. डेव्हिड, गुंतवणूक तज्ज्ञ, प्रशिक्षक, संपत्ती विषयकार सल्लागार. लोकांना आश्चर्य वाटतं की मला नेहमी पार्किंगसाठी जागा कशी काय मिळते. रहस्य जाणून घेतल्यानंतर हे माझ्या बाबतीत नेहमीच घडत आले. मला हव्या त्या जागी मी कार पार्किंग केलं आहे असं चित्र मी कल्पनेत आणतो आणि 95% वेळा ती जागा मला मिळतेच आणि ती सरळ जाऊन मी तिथे कार पार्क करतो. 5% वेळा असं काही होतं की मला फार तर 1-2 मिनिटं वाट पाहावी लागते. त्या जागेवर कार बाहेर काढली जाते आणि मी आत शिरतो. बहुतेक वेळा अगदी असंच घडतं. आता तुम्हाला कदाचित कळेल की जो माणूस मनात म्हणतो मला नेहमी पार्किंगसाठी चांगली जागा मिळते, त्याला ती मिळते. जो माणूस म्हणतो की मी नशीबवान आहे, मला एका पाठोपाठ एक हव्या असलेल्या गोष्टी मिळतात, तो नेहमी यशस्वी होतो. या व्यक्ती इच्छापूर्ती होईलच अशी अपेक्षा बाळगतात. म्हणूनच महान गोष्टींची अपेक्षा करा. असं करत गेल्यामुळे तुम्ही स्वतःच तुमचं जीवन इच्छेनुसार घडवाल. तुम्हीच असाल तुमच्या जीवनाचे शिल्पकार. तुमच्या आजच्या दिवसाची योजना आधीच बनवा. आकर्षणाच्या नियमाचं पालन करून तुम्ही तुमच्या
संपूर्ण आयुष्याचं प्लॅनिंग आधीच करू शकता. तुम्ही आज करणार आहात त्या कामांची योजना देखील आत्ताच बनवू शकता. प्रेंटिस मलफोर्ड हे आपल्या लेखनातून आकर्षणाच्या नियमाबद्दल खूप काही शिकून जातात. मनशक्तीबद्दल अंतर्मुख करतात. आकर्षणाच्या नियमाचा उपयोग कसा करून घ्यावा याबद्दल प्रेरित करतात. एवढंच नव्हे तर आपला आजचा दिवस कसा असावा हे कल्पनेत आधीच ठरवणं किती महत्त्वाचं आहे हे दाखवून देतात. जेव्हा तुम्ही मनाशी असं म्हणता की माझा प्रवास अत्यंत सुखकर होणार आणि ही भेट यशस्वी होणार आहे, तेव्हा खरं तर तुम्ही त्या ठिकाणी पोहोचण्यापूर्वी आपल्या शरीरातून काही शक्ती तत्व तेथेपर्यंत प्रक्षेपित करत असतात की ज्यांच्यामुळे परिस्थिती अशी बनवली जाते की तुमची ती यात्रा त्या ठिकाणीच भेट सुखाची आणि यशस्वीच होईल. मात्र प्रवास, यात्रा, शॉपिंगसाठी किंवा एखाद्या व्यक्तीच्या भेटीसाठी जाण्यापूर्वी तुम्ही काळजीत, चिंतेत असाल, घाबरलेला असाल, तुमची मनस्थिती अस्वस्थ असेल, मन शंकेखोर बनला असेल, तर तुम्ही जणू अदृश्य प्रतिनिधींना आपल्या आधी पाठवत आहात, ज्यामुळं अप्रिय घटना, परिस्थिती उत्पन्न होईल. आपले विचार किंवा दुसऱ्या शब्दात आपली मनस्थिती ही आधीच चांगल्या किंवा वाईट गोष्टी उत्पन्न करण्याचं काम करत असते. प्रेंटिस मलफोर्ड हे शब्द 1870 मध्ये लिहिलेले आहेत. किती मूलभूत आणि क्रांतिकारक विचार होते पहा. आता तुमच्या लक्षात येईल की आपल्या जीवनातील प्रत्येक परिस्थितीचा, प्रत्येक दिवसातील प्रत्येक घटनेचा विचार आधीच करणं हे किती महत्त्वाचं आहे आणि गरजेचं आहे. याविरुद्ध अनुभवही तुम्ही नक्कीच घेतला असेल आणि मग तुमचा असा दिवस घाई गडबडीत, धावपळीत, ताणतणावात गेला असेल. तुम्ही जेव्हा घाई गडबडीत धावपळ करत असता तेव्हा त्याचा अर्थ असा आहे की तुमचे विचार आणि कृती यांना भीतीनं ग्रासला आहे. उशीर होण्याची भीती. अशा मनस्थितीमुळे तुम्ही स्वतःसाठी वाईट गोष्टी निर्माण करून ठेवत असता. अशीच घाई गडबड आणि तणावग्रस्त काम करणं तुम्ही चालू ठेवता. जेव्हा तुम्ही एकामागोमाग एक आणखीन एक वाईट गोष्टी अडथळे आकर्षित करता. याच्या जोडीला आकर्षणाचा नियम अशी काही परिस्थिती भविष्यात निर्माण करून ठेवतो की ज्यामुळे तुमची अधिकच घाई गडबड उडून जाईल. अशा वेळी तुम्ही थांबलं पाहिजे. मनस्थिती बदलली पाहिजे. स्वतःला त्या फ्रिक्वेन्सीवरून दूर केलं पाहिजे. काही क्षण थांबा, थोडा वेळ घ्या, पण मनस्थिती बदलून टाका. जीवनात वाईट गोष्टी येणं, घडणं नको असेल तर दूर न्या. स्वतःला आणि फ्रिक्वेन्सीवरून हलवा. खूप लोक, विशेषतः पाश्चात्य लोक, वेळेमागे धावत असतात आणि मग तक्रार करत राहतात की त्यांच्याकडे पुरेसा वेळ नाही किंवा नसतो. जेव्हा एखादा माणूस म्हणतो की माझ्याकडे पुरेसा वेळ नाही, तेव्हा हे देखील आकर्षणाच्या नियमानुसारच घडत असतं. म्हणूनच तुम्ही जर मला वेळ नाही या विचारांची शेपटी पकडून फिरत असाल तर आज, आत्ता, या क्षणी निश्चयपूर्वक घोषित करा की माझ्याजवळ अगदी भरपूर वेळ आहे. कोणतीही गोष्ट शांतपणे, योजनापूर्वक करण्यासाठी माझ्याकडे पुरेसा वेळ आहे. असं मनात म्हणत राहा की बदलून टाका स्वतःचं आयुष्य. तुम्ही वाट पाहत असता तो वेळ देखील सार्थकी लावू शकता. या वेळेचा उपयोग तुम्ही समर्थपणे भविष्य निर्माणासाठी करू शकता. आता यापुढे जेव्हा जेव्हा तुम्ही कुणाची, कशाची वाट पाहत असाल तेव्हा तो वेळ अजिबात फुकट घालवू नका. या वेळात तुम्हाला त्या हव्या असलेल्या गोष्टी मिळाल्याचा कल्पनेत रंगून जा. हे तर तुम्ही कुठेही करू शकता. जीवनातील प्रत्येक क्षण, स्थिती, घटना ही अशा प्रकारे सकारात्मक, फायदेशीर स्थितीत बदला. स्वतःला ही अशी सवय लावून टाका. अगदी रोजची तुमच्या जीवनातील प्रत्येक घटना विचारांद्वारे आधीच निश्चित करा. तुम्ही जे काही करणार असाल, जिथे तिथे जाणार असाल, तिथे तिथे विचारांच्या योगे वैश्विक शक्तींना कार्यसिद्धीसाठी आधीच पाठवा.
ज्या घटना तुम्हाला अशा जशा घडायला हव्यात त्या तशाच घडण्यासाठी तुम्ही जेव्हा असं करू शकाल तेव्हाच तुमचं जीवन इच्छेनुरूप बनवू शकाल, जाणीवपूर्वक घडवू शकता.